हॅलो फ्रेंड्स, आपल्याला हे माहिती आहे की मॅग्नेट प्रोड्युसेस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. पण तिची स्ट्रेंथ किती असते? मॅग्नेटिक इंडक्शन जर वेक्टर क्वांटिटी असेल तर तिचं त्या मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचं डायरेक्शन कोणीकडे असतं आणि ती कुठल्या ठिकाणी किती असते, म्हणजे तिचा फॉर्म्युला काय आहे. आणि हे खरंच शिकल्यानंतर एखाद्या परीक्षेत त्याच्यावरती प्रॉब्लेम्स येतात का, आणि ते प्रॉब्लेमची लेवल कशी असते, त्याचा पॅटर्न कसा असतो, हे आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर चला आपला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया. आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर अवश्य शेअर करा आणि लाईक करा आणि यूट्यूब वरती कॉमेंट करा. तर आपण आज बघूयात मॅग्नेटिक इंडक्शन ॲट ॲक्सियल पॉइंट ऑफ द बार मॅग्नेट आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आणि पॅटर्न ऑफ द प्रॉब्लेम्स विच इज आस्क्ड इन द एक्झाम्स. सो वी हॅव derived an expression for magnetic induction due to short bar magnetic dipole at a point along its axis. तर आपण एक बार मॅग्नेट घेऊत. बार मॅग्नेट त्याचं डायपोल मोमेंट लेट कॅपिटल M. लेट दिस इज अ बार मॅग्नेट. इट्स टोटल लेंथ इज 2L, म्हणजे इन फॅक्ट मॅग्नेटिक लेंथ इज 2L. Let this is the center O. I am drawing axis of the bar magnet, and now we are interested to find the magnetic induction at any point P along the axis. पण त्या पॉइंट P चा डिस्टन्स कुठून आणि किती घ्यायचं, तर ते डिस्टन्स घ्यायचं सेंटर पासून. ते डिस्टन्स घेऊ सेंटर पासून. लेट दॅट डिस्टन्स इज D and this is our point P. म्हणजेच OP डिस्टन्स हे आहे D. पण जर कधी हा घेतला आपण साऊथ पोल, हा घेतला आपण नॉर्थ पोल, आपल्याला माहिती आहे नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ +M असते, तर साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ ही -M असते. टू डिटरमाइन टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी पॉइंट P along the axis, we have to consider पोल स्ट्रेंथ सेपरेटली. मग जर आपण पोल स्ट्रेंथ सेपरेट कन्सिडर केला तर या नॉर्थ पोलच्या +M पासून हे डिस्टन्स आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. ते डिस्टन्स होईल D - L. आणि जर का साऊथ पोल पासून कन्सिडर केला तर हे डिस्टन्स होईल D + L. ओके. आता फक्त नॉर्थ पोल मुळे त्या पॉइंट P वर मॅग्नेटिक इंडक्शन किती, तर आपण त्याला म्हणू B∑n किंवा B1 आयदर ऑर. B1 जर कधी त्याला म्हटलं आपण B1 इज अ मॅग्नेटिक इंडक्शन, किंवा त्याला सफिक्सच देऊत आपण N. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल इज इक्वल टू μ0/4π. सिमिलर टू electrostatics, charge is replaced here by pole strength and inversely proportional to square of distance between them. म्हणजे तिकडे जशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते 1/4πε0 × Q/r², तसंच इथे आपला मॅग्नेटिझम मधला कॉन्स्टंट μ0/4π, पोल स्ट्रेंथ M डिस्टन्स स्क्वेअर. दिस इज लेट इक्वेशन 1. मग मॅग्नेटिक इंडक्शन घेऊत आपण Bn. magnetic induction due to this north pole, let Bn is equal to μ0/4π pole strength +M, म्हणजेच M divided by distance of point P from the pole strength square. What is the distance between this north pole and point P? This becomes D - L square. D - L bracket square. Let equation number 1. आता मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल जर घ्यायचं असेल तर त्याला सफिक्स देऊत आपण B∑s.
त्याचा फॉर्म्युला लिहिता येईल सिम्पली आपल्याला म्यू नॉट बाय 4 पाय इंटू एम अपॉन डी प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. ह्या झाल्या मॅग्निट्यूड्स. बट व्हॉट अबाउट डिरेक्शन? डिरेक्शन असेल नॉर्थ पोल मुळे रॅडियली आउटवर्ड आणि साऊथ पोल मुळे रॅडियली इनवर्ड. मग आपण मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल मोठा वेक्टर काढायचा का साऊथ पोल मुळेचा मोठा वेक्टर काढायचा? दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन. म्हणजे आपल्याला तिथं तसा तो वेक्टर काढणे. तर हा डिनॉमिनेटर कमी याच्यापेक्षा म्हणजे B1 नक्की जास्त असेल म्हणजे BN नक्की जास्त असेल. वी विल ड्रॉ मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल टुवर्ड्स दिस डायरेक्शन. म्हणजे तो वेक्टर आपण दाखवूयात B सफिक्स N. B suffix N. This is let B suffix N. पण B suffix S किती? B suffix X थोडा कमी असणार आहे कारण पोल थोडासा जास्त डिस्टन्स वर आहे. And therefore I am drawing this B suffix S म्हणजे B due to south pole. Little magnetic fields आहे म्हणून आपण कलर तोच वापरू परंतु towards this. This is what B suffix S. पण पॉइंट P आपला इथे आहे. या पॉइंट P वरती दोन वेक्टर सारख्या नेचरचे ऍक्ट करत असतील तर रिझल्टंट विल बी वेक्टर सम ऑफ दीज टू. पण ते डायरेक्टली अपोजिट आहे म्हणून डायरेक्ट त्यांचा डिफरन्स होईल. अँड देअरफॉर मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट P म्हणजेच अलॉंग ऍक्सिस इज इक्वल टू B सफिक्स N minus B suffix S. This is what difference because directions are opposite. आता आपल्याजवळ व्हॅल्यूज आहेत B आणि BN आणि BS च्या यांच्या व्हॅल्यूज ठेवूत. सो दिस इज इक्वल टू यांच्या व्हॅल्यूज ठेवायच्या तर आपण कशाला ताण घ्यायचा. हे B सफिक्स N घेऊत म्यू नॉट बाय 4 पाय M अपॉन D मायनस L स्क्वेअर. दिस हेअर मायनस. आता BS ची व्हॅल्यू घेऊत. BS ची व्हॅल्यू सेम ॲज इट इज. आता काही कॉमन घेता येतं आपल्याला. कॉमन जे दिसतं ते घेऊन टाकू. व्हॉट इज कॉमन हिअर? कॉमन है म्यू नॉट बाय 4 पाय. स्मॉल m is also common. Now what is left? D minus L bracket square minus 1 upon D plus L bracket square. आता वेळ येते या ब्रॅकेट सॉल्व करण्याची. ब्रॅकेट सॉल्व करायचं असेल तर LCM घेणे. LCM घेऊ. हे जास्त तसं लिहू. LCM किती येणार? LCM येणार D स्क्वेअर मायनस L स्क्वेअर रेस टू 2. Because D minus L, D plus L, if they are multiplied, then we know D square minus L square असा असेल. आणि मग हे स्क्वेअर ॲज इट इज. आता हा ब्रॅकेट इथं आणि हा ब्रॅकेट इथं. पण सॉल्व करू आपण त्याला. एक्सपान्शन करू ब्रॅकेटचं. एक्सपान्शन करू ॲट अ टाइम. D स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2DL and here minus D minus L bracket square. So it will be D square plus L square minus 2DL minus 2 into DL. And this bigger bracket is completed. Now we will solve this bracket by minus sign. I am shifting it up. So bracket is solved. Mu naught M as it is, if 4 pi as it is. ब्रॅकेट मध्ये जे आहे ते बघूत. D स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2DL minus. I am simplifying this bracket. D square will be minus. This also be minus. But minus minus will be plus.
सो इट इज 2dl आणि हा डिनॉमिनेटरचा टर्म जशाच तसा d स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेस्ट टू 2. काहीतरी कॅन्सल होताना आपल्याला दिसतंय, बऱ्याच टर्म कॅन्सल होते. वी विल सी विच आर कॅन्सलिंग. d स्क्वेअर मायनस d स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. पण इथं आहे 2dl 2dl. दिस विल बी 4dl. सो दिस इज हाऊ म्यू नॉट, हे काय आता आपलं b at point P along axis A, and this is what mu naught by 4 pi, this m as it is, into I am writing 4dl as 2dl into 2d. 2l into 2d म्हणजे 4dl होईल आणि डिनॉमिनेटर टर्म as it is d square minus l square raised to 2. But look at this term, m into 2l is magnetic dipole moment. M into 2l is magnetic dipole moment, and therefore we shall write this as mu naught by 4 pi, this 2 as it is, capital M as it is, d as it is, divided by d square minus l square and this bracket square. Friends, this is general formula. Whatever may be the distance of the point from the center, whatever may be the dipole moment, whatever may be the length of a dipole, परंतु फॉर्म्युला तो जनरल आहे. हा स्पेशल केस मध्ये मुद्दाम जर दिला प्रॉब्लेम मध्ये ड्यू टू शॉर्ट डायपोल, ड्यू टू शॉर्ट बार मॅग्नेट, तर मात्र आपल्याला याची स्पेशल केस तयार करणे. याची स्पेशल केस तयार करणं म्हणजे काय करणे, तर आपल्याला ती लिहिणं आहे इफ, म्हणजे ध्यानात ठेवणं आहे इफ l is very very less than d, then that l square can be neglected as compared to d square. l square can be neglected can be d square म्हणजे काय, समजा जर d असेल तुमची लेट 0.2 मीटर, म्हणजे थोडासा वगैरे 0.2 मीटर कशाला, लेट आपण याला घेऊ 4 सेंटीमीटर्स, छोटासा बार मॅग्नेटची म्हणजे 8 सेंटीमीटरचा बार मॅग्नेट, 4 सेंटीमीटर लेंथ आणि डिस्टन्स दिले लेट 1 मीटरच. 2 मीटर सुद्धा नाही, 2 मीटर घेतला तर मग तर काय प्रश्न नाही, पण 1 मीटर घेतला तर दिस केस इज सॅटिस्फाईंग. कसं, डी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर म्हणजे 0.04 चा स्क्वेअर, आणि देअरफॉर this will be 1 square minus 0.0016. so ये 1 square तर ये 1 येत आहे, 1 मधून हे मायनस केलं तर फार फरक पडत नाही. and that is why we can neglect this term from this. जसे जसे हे छोटं छोटं आणखी तुम्ही घेत जाताल तस तसा हा नंबर आणखी छोटा छोटा होईल. and therefore we can say that if this is so, then L square is neglected. L square is neglected, and therefore formula becomes B along axis किंवा axial point is equal to mu naught by 4 pi, this 2 as it is, this will be capital M, and we will write for a while that d as well. हे मात्र होईल आता l square निघून जाईल, d square raised to 2, this will be d raised to 4. I am writing at the same place d raised to 4. 1d will be cancelled from this आणि राहील फक्त d cube. बस तो फॉर्म्युला लिहून टाकू. This is how we will write formula mu naught by 4 pi twice m by d cube. This is what formula for magnetic induction along axial point. ध्यानात ठेवायचं आपल्याला. मग हा
फॉर्म्युला आणि हाही फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे. कधी शॉर्ट डायपोल मोमेंट असं दिलं असेल तर मात्र हा फॉर्म्युला वापरू शकतो, अदरवाईज हा फॉर्म्युला वापरावा लागेल. प्रॉब्लेम आता याच्यावरती कसा येईल, पण त्याच्या आधी मला माहिती झालं पाहिजे व्हॉट इज द डायरेक्शन. ही झाली फक्त मॅग्निट्यूड. मग डायरेक्शन कशी असेल? डायरेक्शन असेल या रिझल्टंटच्या डायरेक्शनला. या दोघांपैकी रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनला येईल? तर या दोघांचा जो मोठा आहे त्याच्या डायरेक्शनला. आणि दिस विल बी डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. पण समजा जर कधी पॉइंट असता इथे, तर पॉइंट असता इथे तर या साऊथ पोल मुळेची मॅग्नेटिक इंडक्शन जास्त राहिली असती नॉर्थ पोल मुळे, कारण की नॉर्थ पोल आता दूर गेला, साऊथ पोल जवळ आला. जो हे साऊथ पोल रेडियली इनवर्ड येणार आहे याच्यामुळं अवे फ्रॉम द नॉर्थ पोल, म्हणून मॅग्नेटिक फील्ड ऍट दिस पॉइंट विल बी बिकॉज ऑफ साऊथ पोल, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, इथे अवे फ्रॉम सेंटर. पण एका शब्दात सांगायचं ठरलं तर आपला हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट साऊथ टू नॉर्थ असतो. म्हणून वेदर पॉइंट इज ऑन नॉर्थ साइड or point is on south pole side, magnetic induction will be in the direction of dipole moment. What is magnetic induction? It is magnetic induction at axial point is in the direction of magnetic dipole moment. Magnetic dipole moment. आता हे ध्यानात ठेवायचं. मग आता प्रॉब्लेम कशा पद्धतीने येऊ शकतो? लुक ॲट दिस. प्रॉब्लेम विल बी अँड इन दिस फॅशन. काय असतं क्वेश्चन आणि आन्सरचे टाइप कसे असते बघा. व्हॉट इज मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू शॉर्ट बार मॅग्नेट? शॉर्ट आहे, अंडरलाइन दॅट. ऑफ मॅग्नेटिक मोमेंट 4 ampere meter square at a distance of 2 meter along its axis from the center of bar magnet. मॅग्नेटची लेंथ दिलीच नाही, याचा अर्थ ती आम्हाला वापरायचीच नाही, आणि म्हणून आम्ही फॉर्म्युला कोणता वापरणार? मग आता फॉर्म्युला आम्ही वापरू बी ऍक्सिस इज इक्वल टू, आत्ता आपण शिकलेलो, म्यू नॉट बाय 4 पाय ट्वाइस एम अपॉन डी क्यूब. या म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू पाठ ठेवायची, दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये, नाही असं नाही, पण म्यू नॉट ची व्हॅल्यू असते. मी आता पहिल्यांदा लिहिणार, नंतर मात्र हे प्रत्येक वेळेस लिहायची गरज नका ठेवू. 4 पाय इंटू 10 to the power -7 ही असते म्यू नॉट ची व्हॅल्यू. म्हणजेच हे 4 पाय जशाच तसं ठेवलं तर याची व्हॅल्यू आपण नेहमी ध्यानात ठेवायची 10 to the power -7. हा 2 नंबर ॲज इट इज. डायपोल मोमेंट आहे 4 आणि डिस्टन्स आहे 2 meters. 2 cube is 8. So this is how 8 cancelled, 4 pi cancelled, 10 to the power -7 ही झाला नंबर. म्हणजे याचा अर्थ हे तरी येईल, अरे हे सुद्धा आहे, म्हणजे 10 to the power 4 एकच आन्सर आहे, 1 नंबर नाहीच आहे. 10 to the power 1 नंबर आहे, परंतु 10 to the power -7 एकच टर्म आहे, आणि ती सुद्धा इन द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. दिस इज व्हॉट माय सिंपल आन्सर इज 10 to the power -7 इन द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. पण प्रॉब्लेम असाच नेहमी सोपा येईल का सांगता येत नाही. सीईटीला नीट लेवलला असा येऊ शकतो, पण नीटला सुद्धा आजकाल लेवल वाढते, तर लेवल कशी वाढू शकते? लुक ॲट दिस. आता काय केलं आपण? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट ऑफ लेंथ दिली. लुक ॲट द नंबर अँड लुक ॲट द लँग्वेज. लेंथ दिली बार मॅग्नेटची 10 सेंटीमीटर्स इज 7.5 ampere meter square, म्हणजे कॅपिटल एम दिलाय, स्मॉल एल दिली. व्हॉट इज मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू धिस बार मॅग्नेट ऑन इट्स ऍक्सिस ॲट अ डिस्टन्स
10 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ बार मॅग्नेट. काळजी घ्यायची आहे, हे आन्सर्स भले आपल्या समोर असतील, परंतु काय काय दिले आणि कसं कसं दिलं, लुक ॲट दिस. सी, समजा जर कधी हा आमचा बार मॅग्नेट असेल किती सेंटीमीटरचा, 10 सेंटीमीटरचा, आणि विचारलंय सेंटर पासून 10 सेंटीमीटरवर, याचा अर्थ हे 5 आहे आणि हे 10 आहे. 5 आणि 10 कंपॅरेबल आहे, म्हणजे 10 च्या कंपॅरेटिव्ह 5 नेग्लेक्ट करता येत नाही. सो फॉर्म्युला should be written, formula should be considered as B axis is equal to mu naught by 4 pi twice m small d upon, फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला, आता आपण शिकलो, d स्क्वेअर मायनस l स्क्वेअर रेस टू 2. आता हा नंबर 10 to the power -7, 2 as it is, capital M as it is 7.5, small d is 10 सेंटीमीटर, म्हणजे 10 raised to power -1 मीटर divided by this 10 सेंटीमीटर चा स्क्वेअर 100, this 5 सेंटीमीटर, हे जे पूर्ण 10 सेंटीमीटरचे, म्हणजे हे लेंथ येईल 5 सेंटीमीटर्स. सो 5 सेंटीमीटरचा स्क्वेअर 25 त्याचा स्क्वेअर, पण आपण सेंटीमीटरची मध्ये कन्व्हर्जन नाही केलं, तर हे झालं 10 raised to power -4, कारण की 10 into 10 raised to power -2 चा स्क्वेअर 100 into 10 to the power -4 होईल. ते -4 चा स्क्वेअर, सॉरी 10 to the power -2 होईल, त्याचा स्क्वेअर, दिस 10 raised to, याचा स्क्वेअर करायचा आता आपल्याला, दिस विल बी 10 to the power -4 आणि त्याचा परत स्क्वेअर, म्हणजे 10 to the power किती होणार, -8 होणार. सो दिस इज हाऊ 100 - 75 त्याचा स्क्वेअर इंटू दिस 10 to the power -8. लक्षात घ्या परत एकदा, इथं 10 to the power -2 होता, फक्त व्हॅल्यू ठेवताना d ची, त्याचा स्क्वेअर झाला, -4 कॉमन घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला, सो 10 to the power -8. आता नंबर बघा, हा नंबर आहे 75 आणि हा नंबर त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो हिअर आपण इथे लिहूत आता B axis इज इक्वल टू तो तुमचा 10 to the power -8 वरती, 10 to the power -8 -7 -1 खाली 10 to the power -8 इंटू ते 2 into 7.5 divided by 100 - 25 is 75 चा स्क्वेअर. We will write 75 into 75. सो फ्रेंड्स, हे जरी आता कॅन्सल होत असलं तरी इथे मात्र बघा काय काय आहे, 2 into 7.5 2 into 7.5 I should write 75 into 10 to the power -1 divided by 75 into 75, 175 will be cancelled. This shall be written as 300 by 4. So 2 into 4 by 300 into 10 to the power -1, हे मायनस हे +2 पॉवर वरती जाऊन -3 होतील, म्हणजे 8/3 into 10 to the power -3 टेस्ला. व्हॉट इज दिस? 8/3 into 10 to the power -3 टेस्ला. याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली, इट शुड बी इन द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट, हे परपेंडिक्युलर नसतंच, इन द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट नंबर इज नॉट बिंग टॅली. 8/3 into 10 raised to power -3 ते यायला पाहिजे आणि आन्सर अशा पद्धतीने आमचं सेकंड होणार आहे. सो दिस इज हाऊ नाउ इफ magnetic length is taken or if it is to be considered, then formula for that magnetic induction should be this way. लेवल आणखी थोडीशी वाढवून बघू किंवा काय होते बघू. लुक ॲट दिस, डिस्टन्स ऑफ 2 points
on the axis of magnet from its center is 10 centimeters and 20 centimeters respectively. कुठून सेंटर पासून एका साइडला घ्यायचे ते किंवा दोन साइडला घेतले तर चालतील, काय अडचण नाही. The ratio of magnetic induction at these points is 12.5:1. Length of magnet will be. मॅग्नेट एकच आहे, लेंथ काढायला सांगितलेली आहे, याचा अर्थ कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, तो एकदम क्रिस्टल क्लिअर फॉर्म्युला वापरावा लागेल जनरल. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन along axial point is equal to mu naught by 4 pi 2m small d by d square minus l square raised to 2. हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि मग आता दोन पॉइंट्स आहेत म्हणजे दोन त्याला नंबर देऊत, नाव देऊत. सो b1 upon b2 इज इक्वल टू, हे एवढे फॅक्टर्स कॉन्स्टंट आहेत म्हणजे आय शॅल राईट डायरेक्टली d1 upon d2 आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनली म्हणून d2 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर, एल एकच आहे, ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय d2 स्क्वेअर मायनस d1 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेस टू 2 ब्रॅकेट कंप्लीटेड. व्हॅल्यूज ठेवूत. b1 upon b2 12.5 as to 1, d1 upon d2 10 and 20 आहे. याचे कन्व्हर्जन करायची गरज नाही कारण रेशो मध्ये ते नंबर्स कॅन्सल होतात. इकडे d2 किती 20, 20 चा स्क्वेअर 400 मायनस एल स्क्वेअर रेस टू 2 डिवायडेड बाय d1 स्क्वेअर 10 सेंटीमीटर्स मीन्स 100 minus L square raised to 2. See, my 0 will be cancelled. This 2 will come here. It will be 25. हा झाला 25 is equal to, हे एकाच ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये लिहूत आपण आता 400 minus L square 100 minus L square and ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर स्क्वेअर रूट घेतला मी दोन्ही साइडला इथे येईल 5 आल्यानंतर कॅल्क्युलेशन सोपं झालं. वरती 400 मायनस एल स्क्वेअर 100 मायनस एल स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन विल गिव अस 500 minus 5l square is equal to 400 minus l square. If this is taken here, it will be 100 minus 5l square. इकडे आले तर ते प्लस 5 होतील म्हणजे झालं 4l square. 4 ना डिवाइड केलं तर होईल 25. दिस विल बी l square आणि लेंथ येईल 5 सेंटीमीटर्स म्हणजे मॅग्नेटिक लेंथ विल बी 5 सेंटीमीटर्स. फ्रेंड्स, हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झामला येऊन गेलेला आहे. सो अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं असतं म्हणजे आन्सर आमचं 5 सेंटीमीटर्स येईल. नेक्स्ट वन आपण जरा पुढचा आणखी विचार करू. एखाद दुसरा येऊ शकतो बघा. काय, लुक ॲट दिस. 2 short bar magnets of equal dipole moments capital M are fastened perpendicularly at their centers as shown in figure. Figure will be there. The magnitude of the magnetic field at a distance d from the center of bisector of the right angle is. म्हणजे दोन मॅग्नेट्स आहेत. ते दोन मॅग्नेट्स कसे अरेंज केले जरा काळजी घ्या. हे दोन मॅग्नेट्स असे अरेंज केले, दोघांचे साऊथ पोल लेफ्टला खाली आहेत, दोघांचे नॉर्थ पोल राईटला आणि वरती आहे. म्हणजे डायपोल मोमेंट कसा झाला. डायपोल मोमेंट झाला एक इकडे आणि दुसरा इकडे. याचा अर्थ रिझल्टंट डायपोल मोमेंट या डायरेक्शनला येणार आहे आणि तो किती येणार आहे तर तो येईल √2m आणि त्या √2m च्या पॉइंट पी आता ऍक्सिसवर असल्यासारखा आहे. म्हणजे काम एकदम सोपं झालं. पण आन्सर्स कुठल्या टाइप मध्ये ते पाहावं लागेल. नंबर दिले नाही याचा अर्थ फक्त फॉर्म्युले वापरावे लागतील. यस, फॉर्म्युलेच वापरायचे आहेत फक्त. म्हणजे डी आणि याचा कोणता नंबर असेल. आता आपला बेसिक फॉर्म्युला आठवतो का. रिमेंबर बेसिक फॉर्म्युला. इफ दे आर शॉर्ट डायपोल्स
तर मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग ॲक्सिस इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय ट्वाइस एम बाय डी क्यूब. पण आपला इथे एम किती आता एम आहे आपला √2m and therefore our answer is finished. प्रश्न आहे फक्त in the direction of dipole moment, parallel anti parallel to direction of dipole moment की perpendicular. तर आपण शोधू तो away from center of magnets towards center of magnets, away from center of magnets. होय होय इथं पॉइंट दिलेला डायग्राम दिलेली म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा इन द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट म्हणजे अवे फ्रॉम सेंटर, अवे फ्रॉम सेंटर आणि नंबर बघा कुठे 2√2. दिस इज 2√2 अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द मॅग्नेट्स. एकदम सोपं, फक्त आपल्याला इथं हे समजलं पाहिजे की डायपोल मोमेंट नेमका कोणता आहे, किती आहे आणि त्याचं डायरेक्शन कोणीकडे. सो दिस इज हाऊ आवर magnetic field induction at some distance along the axial point, at some distance along axis from the center of bar magnet. तर हे असं जर कधी आपल्याला इक्वेटर वरती सुद्धा काढायचं असेल, त्याच्यावरती सुद्धा प्रॉब्लेम कसे येऊ शकतात ते पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.